नमस्कार मित्रांनो, मी उदय लागवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री, की ज्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा 100% होणार या ठिकाणी फायदा। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की अखेर ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करावी, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री, की ज्याच्यामुळे माझ्या सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। कारण लक्षात घ्या मित्रांनो, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी आहे। दिवाळीच्या वेळेस मित्रांनो आपल्या बहिणी बोलवणीसाठी येतात, आपल्या लेकी बाळी बोलवणीसाठी येत असतात, आणि म्हणून पैशाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात पडते। आणि म्हणून कास्तकार बांधव विचारतोय की सर, दिवाळीच्या अगोदरचा महिना म्हणजे ऑक्टोबरचा, आणि आम्हाला सांगा ऑक्टोबर महिन्यात कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करायची की ज्याच्यामुळे आमचा फायदा तरी होईल। तर बघा मित्रांनो, सध्याचा भाव बघितला तर 4700चा, आणि लक्षात घ्या मित्रांनो 15 ऑक्टोबरच्या आसपास सरकार हमी भावावरती या ठिकाणी 4892 रुपये जो भाव आहे ना, याच्यावरती 15 ऑक्टोबर नंतर खरेदी सोयाबीनची जी सुरू करण्याची शक्यता दिसत आहे। पण महत्त्वाचा मूळ मुद्दा लक्षात घ्या की सरकारने या भावावर जरी खरेदी सुरू केली तर सरकारचा पैसा तात्काळ मिळेल का, ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अडचणीची गोष्ट आहे। कारण या ठिकाणी आपल्या सर्वांचं जे असते आर्थिक गणित ते जेमतेम आहे। प्रत्येकाला दिवाळीला पैसा पाहिजे, सरकार दिवाळीपर्यंत सर्वांना पैसा पुरवू शकेल का, ही पण अडचण आहे। म्हणजे आपल्याला हमी भावावरती खरेदी जरी सुरू होताना दिसली तरी आपल्याला जो पैसा मिळणार आहे तो दिवाळीपर्यंत मिळणार अथवा नाही या बाबतीत साशंकता आहे। पण एवढं मात्र खरं की सरकारने 15 ऑक्टोबरच्या आसपास खरेदी सुरू केल्यानं आपल्याला या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये ओपन मार्केटमध्ये भाव वाढताना दिसेल, आणि 15 ऑक्टोबरच्या आसपास बाजारभाव 5000 पर्यंत पोहोचून जाईल। पण त्याच्या पुढे 100-200 ने तेजी यायला मात्र खूप काळा काढावे लागतील मित्रांनो। आणि म्हणून आपल्याला 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान बाजारभाव 5000 पर्यंत येताना दिसेल, पण जास्तीत जास्त 5200 ची त्या ठिकाणी जी पातळी ओलांडू शकते। म्हणजे 5000च्या वर भाव गेला की तिथं आपण विक्री करायला काही हरकत नाही। कारण सुरुवातीच्या सोयाबीन मध्ये काय असते, मॉइश्चर असते, आणि त्याबरोबर त्याचं वजन जड भरते। म्हणून मित्रांनो 100 रुपये कमी आले तर काही घोर नाही। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो
की आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर 31 ऑक्टोबर पर्यंत कोणत्या भाव सोयाबीनची विक्री करायची, तर 5,000च्या वरी भाव गेला की तिथं सगळं सोयाबीन विकायचं नाही. लक्षात घ्या, इथं आपली जेवढी गरज आहे, कुणाची गरज 25% भागल, कुणाची गरज 50% भागल, तर तुम्ही 25% किंवा 50% आपल्या गरजेनुसार या ठिकाणी विक्री करा आणि बाकी माल दिवाळीनंतरच विकण्यासाठी ठेवून द्या. म्हणजे तिथून 400-500ची ती जी आली तर तुम्हाला आणखीन फायदा होऊन जाईल. म्हणून घाई नको, गडबड नको. आता आपल्याला गरज आहे तेवढं सोयाबीन तुम्ही 15 ऑक्टोबर नंतर जास्त विचार नाही करायचा. 5,000, 5,100, 5,200 भाव मिळाला तर तिथं विक्री करून टाकायचं, कारण ऑक्टोबर महिन्यात काय भाव 5,200च्या वर जाण्याची शक्यता दिसत नाही. तर मित्रांनो, ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट. हा व्हिडिओ होता. भविष्यात भाव कसे राहतील याबद्दल अचूक माहिती तुम्हाला माझी शेतीवर मिळत राहील. तर मित्रांनो, पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. तर अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.